देशभरात गाजलेल्या नीट विद्यार्थी आंदोलनानंतर आता झारखंडमध्ये सुद्धा तरुणांचा संताप उफाळून आलेला आहे। JPSC आणि JSSC या भरती प्रक्रियेमध्ये कथित गैरव्यवहार आणि घोटाळा झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आणि गेल्या 12 दिवसांपासून झारखंडमध्ये हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन करतायत। आंदोलनाने आता बेमुदत उपोषणाचं स्वरूप धारण केलंय। सोनम वांगचुक यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपला लढा सुरू ठेवण्याचा चंग बांधलाय। पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। तसंच काँग्रेस जनता पार्टीचाही पाठिंबा आता त्यांना मिळाला आणि त्याच्यामुळे हा आता लढा पुढे कसं स्वरूप घेतो हे पाहावं लागेल। पाहूया आमचा रिपोर्ट। रांचीच्या जयपाल सिंग मुंडा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे। JPSC म्हणजे झारखंड लोकसेवा आयोगाच्या सोबतच JSSC, CGL आणि इतर भरती परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत। या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी विद्यार्थी गेल्या 12 दिवसांपासून धरणं आंदोलन करत आहेत। झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे सदस्य विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांच्यासह 6 जण उपोषणावर आहेत। आंदोलनानं आता बेमुदत उपोषणाचं रूप घेतलंय। हमसे एक वादा करिए, लेकिन आपको एक वादा करना होगा सर कि हम लोग जब तक सफल नहीं होंगे तब तक हम तभी जल ग्रहण करेंगे सर, जब आप हमको एक कमिटमेंट करेंगे कि जब तक हम लोग सफल नहीं होंगे आपका साथ, आपका सहयोग और आपका समर्थन हम लोग को आपका मिलेगा। ये कमिटमेंट आप करेंगे तभी हम जल ग्रहण करेंगे। आंदोलनादरम्यान आज महत्त्वाची घडामोड घडली। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देवेंद्रनाथ महतो यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला। निर्जल उपोषणामुळे प्रकृती धोक्यात घालू नका अशी विनंती त्यांनी केली। वांगचुक यांच्या विनंतीचा मान राखत महतो यांनी पाणी स्वीकारलं, मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। झारखंडमध्ये नेमकं काय झालं यावर एक नजर टाकूयात। 2 जुलै 14व्या JPSC पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर। 2204 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र। मुख्य परीक्षा 18 ते 20 जुलै दरम्यान होणार होती। निकालानंतर गैरव्यवहाराचे आरोप, कट ऑफ जाहीर न केल्याचा आरोप, कथित OMR शीट व्हायरल, 48 प्रश्न सोडून देखील निवड झाल्याचा दावा, निकालावर अधिकाऱ्यांच्या सह्या नसल्यानंही प्रश्न, वाद वाढताच JPSCने मुख्य परीक्षा रद्द केली। या आंदोलनाला देशभरातून अधिक पाठिंबा मिळू लागलाय। भारतीय जनता पार्टीचं जिथं सरकार असतं तिथं अभिजित दिपके लगेच तानकन उठतात आणि आंदोलन करायला बसतात। जरा ही त्यांची कोर कमिटीची बैठक झारखंडमध्ये घेतली असती आणि झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनामध्ये ही झुरळ जनता पार्टी आणि कॉकरोच जनता पार्टी उतरली असती तर बरं झालं असतं। विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते पाहूयात। 14व्या JPSC परीक्षेची CBI ED मार्फत चौकशी व्हावी। CID चौकशीवर विश्वास नसल्याचा दावा। प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावं। TDPL कडून घेतलेल्या सर्व परीक्षांची चौकशी रद्द करण्याची मागणी। TDPL ला ब्लॅकलिस्ट करावं। भविष्यातील परीक्षा TCS सारख्या विश्वासार्ह संस्थेकडून घ्याव्यात। JPSC, JSSC मधील कथित दोषी अधिकाऱ्यांना हटवावं। पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती व्यवस्था लागू करावी। दरम्यान CIDनं या प्रकरणात आणखी 3 अटक केलेली असून तपासाचा वेग वाढवण्यात आलाय असा विश्वास मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिला। कई लोग इसमें जेल भी जा चुके हैं, कई लोग के यहाँ जांच एजेंसी के द्वारा दबिश भी दी जा रही है। कुल मिलाजुला करके पूरी मजबूती से एजेंसी अपनी कामों में लगा हुआ है, जुटा हुआ है। मुझे लगता है कि इस विषय पर हम लोग बहुत कॉन्क्रीट सॉल्यूशन के साथ आगे निर्णय लेंगे।
सरकारनं सीआयडी चौकशी सुरू केली असली तरी त्यावर आमचा विश्वास नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. झारखंड विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आता अधिक निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय. विद्यार्थ्यांनी विधानसभा घेरावाचा इशारा दिलेला असून तिरंगा मार्चची घोषणा करत सरकारवरचा दबाव वाढत चाललाय. कॉक्रोच जनता पार्टीनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला असून अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं समर्थन करत लवकरच आंदोलनस्थळी भेट देणार असल्याचं म्हटलं. नाही, आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो. आता सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेणार आणि भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा कसा निर्माण करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. एका परीक्षेच्या वादातून सुरू झालेले हे आंदोलन आता पारदर्शक भरती व्यवस्था, विद्यार्थ्यांना न्याय आणि सरकारच्या विश्वासार्हतेची कसोटी ठरतीये. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.